महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबाबत दिल्लीत खलबतं। रात्री सुमारे 2 तास अमित शहांच्या निवासस्थानी चर्चा। 2 दिवसात निरीक्षक महाराष्ट्रात येणार। महाबैठकीत शिंदेंकडून 12 मंत्रिपदांसह विधान परिषद सभापतीपदाची आणि गृह नगरविकास यासह महत्त्वाच्या खात्यांची मागणी। मात्र उपमुख्यमंत्री पदाबाबत कोणताही निर्णय नाही। अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या दिल्लीतील बैठकीचा फोटो समोर। फोटोत एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत असल्यानं चर्चांना उधाण। शहांसोबतची बैठक सकारात्मक झाली। येत्या 2 दिवसात निर्णय होईल। बैठकीनंतर एकनाथ शिंदेंची माहिती। तर कोणतीही नाराजी नाही, आम्ही तिघे एकत्र काम करणार, शिंदेंची प्रतिक्रिया। नाराज वगैरे काहीही नाही, मी खुश आहे। फोटोबाबतच्या प्रश्नावर बोलताना एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। तर इतर कोणत्याही पदापेक्षा लाडका भाऊ हे पद महत्त्वाचं, शिंदेंची भावना। अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे मुंबईत दाखल। देवेंद्र फडणवीस, अजित पवारही मुंबईत परतले। फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत महायुतीची आज मुंबईत बैठक। अमित शहांनी दिलेल्या सूचना आणि निर्णयांबाबत चर्चा होणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस अजित पवारांच्या भेटीला। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांची सुनील तटकरेंच्या निवासस्थानी बैठक। उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यास ते एकनाथ शिंदेंनी स्वीकारावं। शिवसेना नेत्यांनी एकनाथ शिंदेंकडे गळ घातल्याची माहिती। शिंदेंनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केल्यानंतर नेत्यांचा आग्रह। मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय लांबणीवर पडत असल्यानं शिवसेना आमदारांमध्ये अस्वस्थता वाढली। नेते मंडळींकडून एकमेकांच्या गाठीभेटी घेणं सुरू। मंत्रिपदाची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी अनेक जण इच्छुक। राष्ट्रवादी आणि शिवसेनेला केंद्रात एक कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता। राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल, तर शिवसेनेकडून श्रीकांत शिंदेंची कॅबिनेटमध्ये वर्णी लागण्याची शक्यता। महायुतीत राष्ट्रवादीकडून 8 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री पदाची मागणी। सूत्रांची माहिती। सध्या असलेल्या मंत्र्यांपैकी 7 जणांना पुन्हा संधी, तर यंदा काही नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली जाण्याची शक्यता। जंगल में सन्नाटा छाएगा, जल्द ही शेर वापस आएगा, अमोल मिटकरींचं ट्विट। मिटकरींनी अजित पवारांचा फोटो ट्विट केल्यानं चर्चांना उधाण। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दिल्लीत निवडणूक लढवण्याची घोषणा। लवकरच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवणार असल्याचा प्रफुल्ल पटेल यांच्याकडून निर्धार। मुख्यमंत्री कोण व्हावं यात समाजाला रस नाही, आमच्या मागण्या कोण मान्य करेल यात आम्हाला रस। समाज हिताचे निर्णय घेत मागण्या मान्य करणाऱ्याचे स्वागत करू। मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबण्याची शक्यता। प्रभाग रचना, ओबीसी आरक्षण, मतदार याद्या तयार करण्यासाठी वेळ लागणार असल्यानं तुर्तास तरी निवडणुकांची शक्यता नाही। सरकारची नियत बघता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी वर्षभर होणार नाहीत। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची महायुतीवर टीका। ईव्हीएमच्या समर्थनार्थ सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकरांकडून आंदोलनाची तयारी। ईव्हीएम विरोधात मवियाकडून फेक नरेटिव्ह तयार केलं जात असल्याचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।